स्वागत करता हूं मैं ओमराज सरदार आप सभी का आवाज़ इंडिया की उसी बहुचर्चित शो में जिसका नाम है आवाज़ आपकी। दोस्तों आज 9 अगस्त भारत का क्रांति दिन, इस दिन को क्रांति दिन के नाम से पहचाना जाता है और आज महाराष्ट्र नहीं बल्कि पूरे देश के कलाकारों को ऐसी नौबत आके पड़ी है कि रास्ता पर उतरना पड़ रहा है। पिछले कुछ सालों में पिछले साल से जिस तरह से कोरोना चल रहा, कोरोना महामारी के चलते हुए सारे काम बंद होने की वजह से कलाकारों पर बहुत बुरी मुसीबत आन पड़ी है। महाराष्ट्र सरकार ने कहीं तो भी एक तरफा निर्णय लिया है कि हर कलाकार के अकाउंट में 5,000 रुपये चले जाएंगे, लेकिन इन कलाकारों की अपनी एक मांग है। इन कलाकारों का कहना ये है कि हमें पैसा नहीं, हमें काम चाहिए। आइए इनसे बातचीत करते हैं, उनसे जानते हैं किस तरह की मांगों को लेकर वो यहाँ पर आए हैं। उन्होंने यहाँ के जिलाधिकारी को जो ज्ञापन दिया है वो ज्ञापन पर उनका क्या कहना है, ये सारी बातें उनसे बातचीत करके जानते हैं। देखिए, दरअसल ऐसा है कि पिछले 1.5 साल से जो पेंडेमिक चल रहा है और उसकी वजह से देश में जो परिस्थिति निर्माण हुई कोरोना की वजह से, और उसकी वजह से ऐसा हुआ कि पूरा देश लगभग लॉकडाउन हो गया, सभी के बिजनेस ठप हो गए, कुछ लोगों की नौकरियां भी गई। ऐसे में कलाकार लोगों का भी जो जीना है दुभर हो गया, क्योंकि उनके भी जो प्रोग्राम पे डिपेंडेंट थे, जो लोक कलाकार हैं, जो नाट्य कलाकार हैं, जो रंगकर्मी हैं, ऑर्केस्ट्रा लाइन के हो, डांस लाइन के हो, जो भी, और उनसे जुड़े हुए अलग अलग फैक्टर के लोग, जो बैक स्टेज वर्कर्स हैं, लाइट्समैन हैं, स्टेज क्राफ्ट करने वाले लोग हैं, इन सभी के एक दूसरे से जुड़े हुए जितने भी वर्क्स थे, ये सारे काम ठप होने की वजह से सब पे बेरोज़गारी आ गई, या यूँ कहें कि उपासमारी आ गई। ऐसे होने की वजह से अब धीरे धीरे सरकार ने एक एक सेक्टर जब शुरू किया है, तो हमारा सवाल ये है कि सारी चीज़ें जब शुरू कर दी गई हैं तो थिएटर क्यों बंद रहने चाहिए? थिएटर को भी अभी परमिशन मिलने चाहिए, कलाकारों को भी उनका काम करने की सोबत मिलनी चाहिए, ताकि वो भी अपना काम शुरू कर सके और उनकी भी रोजंदारी शुरू हो। आज नागपुर जिला की ओर से संविधान स्क्वायर में जो रंगकर्मियों का आंदोलन आज यहाँ हो रहा है, इस आंदोलन के माध्यम से हम सरकार को जगाने की कोशिश कर रहे हैं। पिछले 1.5-2 साल से कलाकारों की जो अवस्था है, मतलब सभी कलाकार, जो रंगमंचीय कलाकार हो या फिर शिल्प कला के कलाकार हो, चित्रकला के हो, डांस हो, ये जो विविध कलाएं हैं, ये कलाकारों की अवस्था इन 1.5-2 सालों में अतिशय दयनीय हो गई है और इसलिए सरकार को जगाने की कोशिश हम इस आंदोलन के माध्यम से कर रहे हैं। ज़रूरत इसलिए पड़ रही है क्योंकि सरकार ने सब खोल दिया है, मतलब सारी जो दैनंदिन जो चीज़ें होती है वो सब खुल चुकी है, लेकिन रंगमंच अभी तक खुला नहीं है। और हम लोग 1.5-2 सालों से ये देखते आ रहे हैं कि कलाकार ही बड़े पैमाने में आत्महत्या कर रहे हैं। कलाकारों की आर्थिक अवस्था इतनी खराब हो चुकी है कि उनको कोई रास्ता नहीं है, क्योंकि जब तक रंगमंच नहीं खुलेगा तब तक वो अपना प्रेजेंटेशन रंगमंच पर प्रस्तुत नहीं कर पाएंगे और उनको परमिशन नहीं है, हर जगह से उनको दबोचा जा रहा है। तो मुझे ऐसा लगता है कि ज़रूरत है आज रंगमंच खुलने की, इसीलिए सरकार को जगाना ज़्यादा ज़रूरी है। अभी जो 5,000 रुपये का पैकेज सरकार ने कलाकारों के लिए दिया है, अब 1.5-2 सालों में अगर महाराष्ट्र गवर्नमेंट केवल 5,000 रुपये देती है तो मैं इसका निषेध करता हूँ। 5,000 से कलाकारों का कुछ नहीं होगा, क्योंकि आज एक एक चीज़ें इस देश में इतनी महंगी हो गई है कि अगर कलाकार जिएगा तो कैसे जिएगा, इस सवाल के साथ में वो इस आंदोलन में आया है। और उसके साथ में मैं एक बात आपको ये बताना चाहता हूँ कि ये जो नागपुर जिला के जो सभी कलाकार आज पहली बार इस संविधान चौक में आए हैं, तो ये एक ऐतिहासिक बात है, क्योंकि इसके पहले कोई कलाकार ऐसे इकट्ठा आकर आंदोलन नहीं कर रहे हैं। तो ये एक ऐतिहासिक क्षण है, ऐसा मुझे लगता है, और इस माध्यम से निश्चित ही सरकार जाग उठेगी और रंगकर्मी की जो कहना है, जो मांगनी है, वो निश्चितता से पूरी होगी, ऐसा हमें लगता है। 1942 में 9 अगस्त का क्रांति दिन हम मनाते हैं हर साल। तो उस क्रांति दिन का औचित्य इसलिए भी है कि यहाँ का जो कलाकार वर्ग है, जो पर्दे के आगे और पर्दे के पीछे काम करने वाला जो कलाकार क्लास है, तो उनकी आवाज़ कम से कम गवर्नमेंट तक पहुँचे। क्योंकि ये जो दिन है 9 अगस्त बड़े धूमधाम से पूरे देश में मनाया जाता है, और ये 9 अगस्त इसलिए भी चुना गया है कि कम से कम सरकार के कानों में जू रेंगे और सरकार को पता चले कि यहाँ के कलाकारों के अपने प्रॉब्लम्स क्या है, पर्दे के पीछे का हो या पर्दे के आगे का हो, जो भी कलाकार है।
तो उन प्रॉब्लम को समझना चाहिए, इसलिए आज की तारीख चुनी गई है। लेकिन कहीं तो भी आप जैसा कह रहे हैं कि सरकार के कानों में जू रहेगी, कहीं तो भी सरकार ने इस बात की पुष्टि की है कि कलाकारों को कुछ ना कुछ मुआवजा दिया जाएगा। हाँ, मान्य है ना, सरकार ने पिछले जैसे यहाँ की पत्र परिषद हुई कलाकारों की, उसके दूसरे दिन सरकार ने एक ऑर्डर निकाला कि भैया आपको 5,000 रुपये 5,000 रुपये आपको मानधन मिलेगा। लेकिन अब कैसा है, सरकारी कागजों में या सरकारी फाइलों में अटक कर लोग मर जाते हैं, कैरेक्टर मर जाते, कलाकार भी मर जाएगा। वैसे कलाकार के खाते में आएगा कब? आपने घोषणा तो कर दी, लेकिन कलाकार के खाते में भी तो आना ज़रूरी है ना। जिस दिन आएगा वो दिन बड़ा है। तो क्या उम्मीद करते हैं इस आंदोलन का सरकार पर किस हद तक असर होगा? असर तो पड़ना चाहिए, क्योंकि इतने सारे कलाकार आज तक कभी नहीं आए। देखिए, ये आंदोलन नागपुर में ही नहीं हो रहा है, पूरे महाराष्ट्र में हो रहा है। और महाराष्ट्र का मतलब गांव खेड़े से तहसील प्लेस, जिला प्लेस से लेकर हर जगह हो रहा है। तो इसका असर तो पड़ेगा, क्योंकि यहाँ से गवर्नमेंट को रिपोर्ट जाएगी कि ये कलाकार यहाँ पर इकट्ठे हुए थे, इन्होंने अपनी मांगे रखी है। हर जिलाधिकारी अपनी रिपोर्ट मुख्यमंत्री को भेजता है। तो वैसे ये पूरी रिपोर्ट जब वहाँ जाएगी तब उसका असर तो पड़ना है। तो आपने इस बारे में यहाँ के जिलाधिकारी को ज्ञापन दिया है? हाँ, हमारे साथियों ने दिया है, तो ज्ञापन दिया है। उसके ऊपर जिलाधिकारी का क्या स्पष्टीकरण था? नहीं, जिलाधिकारी स्पष्टीकरण क्या देगा? जिलाधिकारी ने वो रख लिया और यहाँ से वो बम्बई भेजते हैं। जिलाधिकारी कर सकते हैं। हाँ, बिल्कुल उम्मीद की जा सकती है। आश्वासन दिया है। उन्होंने आश्वासन दिया है कि इस मांग पे हम भी अपनी तरह से पूरा प्रयत्न करेंगे और ये कहेंगे कि नहीं, हमारे कलाकार नागपुर के हो या पूरे महाराष्ट्र, लेकिन नागपुर के लिए उन्होंने कहा है कि मैं आवाज़ जरूर उठाऊंगा इस बात के लिए। उन्होंने आश्वासन तो हमको दिया ही है और हम यही चाहते हैं कि हमारी आवाज़ नहीं है तो पूरे कलाकार का आवाज़ है। हमारी आवाज़, हम कलाकार स्टेज पे दिखते हैं, लेकिन हमारे साथ काम करने वाले लोग हैं वो नहीं दिखते। एक जब नाटक होता है तो उसके पीछे पूरे 500 लोग होते हैं जो काम करते हैं। तो 500 लोगों के लिए हम लोग आवाज़ उठा रहे हैं, तो 500 नहीं तो 5,000 लोगों के लिए आवाज़ उठा रहे हैं। तो हमारी आवाज़ ये है तो सबकी आवाज़ है। तो इसके पर सब लोगों ने तो वर्क सरकार ने हमारे लिए करनी चाहिए। थिएटर ओपन करना चाहिए। थिएटर ओपन करने के साथ साथ उन्होंने बोला है कि 50% लोग चाहिए। थिएटर के भाव इतने हैं कि हम थिएटर लेके हम अपने शो नहीं कर सकते, तो उसके लिए भी हमको मुआवजा देना चाहिए, वो भी कम करना चाहिए। 50 का 25% भी करते हैं तो हम सब करने के लिए तैयार है। हम जब प्ले करते हैं, नाटक करते हैं या सिंगिंग का भी काम करते हैं तो हमारा सोशल डिस्टेंस होता है, कभी हम चिपक के काम नहीं करते हैं। वो कलाकार वो गा रहा है, तबला वाला पीट वाला, उसको जगह छोड़ के ही वो लोग बैठते हैं। तो हम भी कलाकार जब स्टेज पे काम करते हैं तो हम काफ़ी डिस्टेंस से भी हमारे संवाद करते हैं। हमारा खिले ठोकने वाला हो या हमारा खाना खिलाने वाला हो, सब एक कलाकार है। चाहे मेरे पत्रकार लोग हो, कोई भी हो, ये जो जहाँ से जुड़े हुए, कला से जुड़े हुए, मैं उसके लिए आवाज़ उठा रही हूँ। आणि महत्त्वाचं म्हणजे की कलाकाराला आता झाडीपट्टीचा कलाकार असो की नागपूरचा कलाकार असो, रंगकर्मी असो, प्रत्येकावर खूप वाईट वेळ आलेली आहे। आणि आज जे आंदोलन करण्याच्या मागचं जे कारण आहे, आम्हाला 5,000 रुपये नको आहे, आम्हाला फक्त एवढं म्हणणं आहे की तुम्ही नाट्यगृह सुरू करा, आमच्या नाटकाचे प्रयोग सुरू होऊ द्या। आणि जे प्रेक्षक मायबाप जे आतुरतेने बरेच नाटकाची वाट बघताय आणि बऱ्याच कलाकारांचं पोट नाटकावर आहे। आणि मला आता मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरेंचं मी बघितलं, हास्य जत्रांच्या कलाकारांना ते लोक म्हणजे ट्रॉफीपासून सन्मान चिन्हापासून सगळं देत आहेत। पण मला असं म्हणायचं की त्यांचे प्रयोग सुरू आहे, सोनी चॅनलवर त्यांचं काम सुरू आहे, बट आमच्यासारख्या कलाकारांना तुम्ही साध्या मानधनाचं तर दूरची गोष्ट, तुम्ही कोणत्याच गोष्टीची मदत नाही करताय। आज जेव्हापासून लॉकडाऊन सुरू झालं तर आतापर्यंत म्हणजे मला आठवत नाही की आमच्या अकाउंटमध्ये काही 2-3 हजार रुपये किंवा कलाकारांसाठी कोणी मदत केली असेल किंवा काही। पण आज जे नागपूरचे सगळे रंगकर्मी जमलेले आहेत आणि आम्ही जे आंदोलन करतोय आणि मुख्यमंत्री साहेबांपर्यंत ही जी आज फाईल जे काही ते झालेलं आहे आणि ते मला त्यांना एकच विनंती आहे की आमच्या कलाकारांची आता तरी वेदना समजायला पाहिजे। नाट्यगृह, चित्रपटचं शूटिंग वगैरे सुरू व्हायला पाहिजे, कारण की बरेच मुंबईच्या चांगल्या डान्सर ज्यांचं पोट चालतं या क्षेत्रावर, त्यांनी फाशी लावली, कोणी सुसाईड केलं, बऱ्याच कलाकारांनी सुसाईड केलं। तर मला असं म्हणायचं की असं व्हायला नको पाहिजे आणि आमचं काम जर सुरू झालं तर आम्ही कलाकार लोक आपलं उदरनिर्वाह या क्षेत्रात करू शकतो। आम्ही सरकारला एवढंच म्हणतो की आम्हाला भीक तुम्ही देऊ नका, तुमचं अनुदान आम्हाला पाहिजे नाही, फक्त आमचे थिएटर जे आहेत नाटकाकरता ते सुरू करा, शूटिंगचे कामं सुरू करा। सर्व कलावंत महाराष्ट्रातील यांनी कलावंत आंदोलन सुरू केलेलं आहे आणि नागपुरात ह्या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। कलावंत हा कलेसाठी जगत असतो, लॉकडाऊनमुळं तो अगदी शांत बसलेला आहे, त्यामुळं त्याची आर्थिक परिस्थिती फार वाईट झालेली आहे। कलावंताची नाही तर कलावंतासोबत जे स्टेज सांभाळणारे तंत्रज्ञ वगैरे आहेत
त्यांना खूप त्रास होतो आहे. काहींवर उपासमारीची पाळी आलेली आहे. त्यामुळं आमची विनंती आहे सरकारला की लवकरात लवकर सांस्कृतिक कार्यक्रमासाठी हॉल उपलब्ध करून आणि त्याची परवानगी शासनाने द्यावी, ही कलावंताची मागणी आहे. कोरोना की वजह से 2 साल से जो कलावंताची जो कमियां हो गई है, जो उनके उदर निर्वाह का जो जरिया था वो बंद हुआ है, उसके लिए हमें ऐसा चाहिए, हमें कोई सरकार से मानधन नहीं चाहिए। कलाकारों के लिए फिर से उनका जो जीने का रास्ता है, जो कला क्षेत्र है, वो फिर से ओपन होना चाहिए। यही हमारी सरकार से निवेदन है। गेल्या 15 महिन्यांपासून थिएटर्स रंगमंच बंद आहे. त्याच्यामुळे कसं आहे, कलाकारांवर अशी वेळ आलेली आहे की त्यांना दुसरे कामं करावं लागत आहे, पण त्यांना ते करता येत नाही. सर, आम्ही फक्त रंगमंचावर काम करू शकतो. आमच्या मागे लाईट्सवाले काम करतात, कॅमेरेवाले काम करतात, त्याच्यानंतर रंगव्यवस्थावाले काम करतात, रंगरंगोटी ज्याला म्हणतो आपण, मेकअपवाले काम करतात. सर, त्यांना काम कुठे आहे मला सांगा. याबद्दल काही सरकारने विचार केला आहे का? सरकार त्याबद्दल काही बोलते आहे का? आता नवीन जो GR आलेला आहे त्यांचा, त्यात सरळ लिहिलं आहे की थिएटर बंद आहे. थिएटर बंद आहे म्हणजे आमचं काम बंद आहे. आम्हाला आमचं थिएटर उघडून द्या, आम्हाला काम करू द्या. कारण की सर, कित्येक आमच्या ओळखीच्या कलाकारांनी सर आत्महत्या केलेली आहे. तर असं नको व्हायला की आमच्यावरही ते वेळ यायला पाहिजे. तिथपर्यंत सरकारने म्हणजे आमची शेवटची बाजू बघू नका. तुम्ही हे बघा की आज आमच्यावर काय परिस्थिती आलेली आहे. आम्हाला काम करू द्या. नमस्कार, मी सुरभी ढोबणे. मी गायक कलाकार आहे आणि आज आम्ही हे जे आंदोलन इथे सुरू केलेलं आहे, कलाकारांच्या भल्यासाठी आहे. रंगकर्मी आंदोलन आहे. 1.5 ते पावणे 2 वर्ष जवळपास सगळं थिएटर बंद आहे. त्यामुळे सगळ्या कला, आपण म्हणतो 64 कला, त्याची संगीत ही जी आहे, त्या सगळ्या कलांमधले संगीत ही सर्वश्रेष्ठ कला आहे, परंतु ती सुद्धा बंद आहे. आणि त्यामुळे कलाकारांचं खूप नुकसान झालेलं आहे. तुम्ही भजनवाले म्हणा किंवा भागवत प्रवचनवाले म्हणा, गीतकार म्हणा, संगीतकार म्हणा, गायक म्हणा, नृत्य म्हणा, सगळ्या लोकांचं खूप नुकसान झालेलं आहे. तर आमची शासन दरबारी हीच विनंती आहे की जसं तुम्ही सगळं हळूहळू ज्या पद्धतीने चालू केलं, तसा हा पण एक जो भाग आहे तो पण आम्ही तुमचा प्रोटोकॉल द्या, आम्ही त्या प्रोटोकॉलप्रमाणे करून आम्ही त्याचं नक्की पालन करून आम्ही पण आमची कला समोर नेऊया, एवढीच माझी शासन दरबारी विनंती. सर, कलाकार हा समाज प्रबोधन करणारा व्यक्ती असतो आणि त्याला आंदोलन करावं लागत आहे. ही शोकांतिका आहे. ही शोकांतिका. यामागचं कारण काय? यामागचं कारण असं की पेंडेमिकमुळे काय झालं की जवळपास 1.5-2 वर्ष सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी, थिएटर बंद. एक सस्टेन करण्याची कॅपॅसिटी राहते कुठल्याही याची. 6 महिनेपर्यंत जमापुंजी सगळं बरोबर झालं. रोज कमावणारे, रोज खाणारे जे पोटं आहेत कलेच्या भरोशावर, त्यांचे प्रॉब्लेम सुरू झाले. आणि 1 वर्ष पुन्हा तोच प्रकार. सगळीकडे गव्हर्नमेंट सगळीकडे तुम्हाला फॅसिलिटीज देऊन राहिली, हळूहळू उघडत आहे, पण कलाकार हा पूर्ण दुर्लक्षित ठेवला गव्हर्नमेंटने. आणि एंटरटेनमेंट ही बाब अत्यावश्यकमध्ये नाही आहे. अत्यावश्यकमध्ये ती नसली तरी आता कलाकारांचे हाल पाहता त्यावर विचार करून सरकारने कमीत कमी 50% तरी आम्हाला काम द्या. आम्ही स्वाभिमानी स्वच्छता प्रमुख जितक्या कलाकारांना मानधन देण्याचा विचार केलेला आहे. म्हणजे त्यांना मानधन देण्याचा विचार जरी केला, आता 6 कोटी सँक्शन केले म्हणजे 56,000 लोकांना 5,000 देणार आहे. तितकेच कलाकार आहे का? सरकार दरबारी नोंद कुठे आहे? एक स्टेजचा खिळा ठोकणारा हेल्पर पोरगा, त्याची नोंद सरकार दरबारी आहे का? सगळ्यात जास्त मानधनाची गरज त्याला आहे, पैशाची गरज त्याला आहे. तर त्याचा डाटा कुठे आहे गव्हर्नमेंटजवळ? तर गव्हर्नमेंटनी पहिला डाटा गोळा करावा आणि त्याच्यानंतर मग या सगळ्या गोष्टी कराव्या. गव्हर्नमेंट टोलवाटोलव करत आहे. मग आता या आंदोलनामार्फत आपण काय काय मागण्या आहे? या आंदोलनामार्फत आम्हाला एक तर काम करू द्या की आम्ही आमच्यासाठी रंगमंच उघडे करा, आमच्या सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करा, मॅरेज शो चालू करा. त्याच्यामध्ये जी तुम्ही 50-100ची परमिशन आहे ती प्लस आर्टिस्ट अशी ठेवा. म्हणजे 50 लोकांची पार्टी असली तरी बोलावतात, पण तुम्ही म्हणाल की 50 याच्यामध्ये आमच्या समजा 8 आर्टिस्ट असले तर 50मध्ये इन्क्लूड करा. त्याच्यामुळे लोक बिचकतात. तर निदान ते करावं. आमचे रंगमंच उघडे करावे. आम्ही ते सगळं तुमचे कोविडचे नियम पाळू. 1 खुर्ची 1 ठेवून 50%वर उघडला तुम्ही, आम्हाला सुरेश भट दिला, 1000 आर्टिस्ट लोक बोलावून आम्ही करू शकतो आमचा कार्यक्रम. आणि दुसरी गोष्ट आहे रजिस्ट्रेशनचा सगळ्यात मोठा मुद्दा की तुमच्याकडे गव्हर्नमेंटकडे डाटाच नाही आहे. पहिले तो डाटा तुम्ही कलेक्शन करा, आम्हाला सांगा, आम्ही देतो आमच्या जिल्ह्यातला डाटा. अशा संस्था आहेत, स्वयंसेवी संस्था आहेत, नाट्य परिषद आहे, यांना सांगा की अशा कलाकारांचा, टेक्निशियनचा
हेल्पर लोकांचा डाटा, ज्यांचं पोट याच्यावर आहे, तो डाटा गव्हर्नमेंटने सगळ्यात पहिले गोळा करावा. म्हणजे गव्हर्नमेंटला कळेल की किती कलाकार आहे आणि मदत कुणाला करायची. गव्हर्नमेंटला माहितीच नाही मदत कुणाला करायची. पॅकेज सँक्शन करून देतात, फलानं करून देतात, ढिकाणं करून देतात. हा मूर्खपणा आहे. नमस्कार, मी गायक अरुण सहारे कडमेश्वर या कलावंतांच्या मोर्चात आलो आहे आणि कलावंतांची व्यथा या ठिकाणी मी सादर करीत आहो आपल्या या गीतातून. सरकारला आमच्या कलावंतांची व्यथा सादर करीत आहो. या कलावंत बांधवांची व्यथा सांगतो या सरकारला. या कलावंत बांधवांची व्यथा सांगतो या सरकारला. मदतीचा हात द्यावो, मदतीचा हात द्यावो त्यांचे जीवन जगण्याला. मदतीचा हात द्यावो त्यांचे जीवन जगण्याला. कारण 2 वर्ष ही झाली कार्यक्रमावर बंदी आली. या कोरोना काळात दैना त्यांची झाली. पैसा पाणी ही सरला नाही किराणा खायला. पैसा पाणी ही सरला नाही धान्य खायला. मदतीचा हात द्यावो त्यांचे जीवन जगण्याला. शाहीर गायक वादक त्यांचे जीवन दाहक. भारुड गोंधळी गायक रंगकर्मी नायक. कलावंताची हाकाता तुम्ही ध्यानात ठेवायला. मदतीचा हात द्यावो त्यांचे जीवन जगण्याला. धन्यवाद. नमस्कार, मी कीर्ती आवळे. आमची सगळ्यांची इच्छा आहे, म्हणजे आम्ही कलाकार आता उपासमारीची पाळी आलेली आहे आमच्यावर, तर लवकरात लवकर सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावं. आज आम्ही एवढं मोठं आंदोलन केलेलं आहे आणि हे आंदोलन इथेच नाही, प्रत्येक ठिकाणी सुरू आहे. बस सरकारला विनंती आहे, लवकरात लवकर आमची कामं सुरू करा. आम्हाला मानधन नको, आम्हाला आमचं हक्काचं काम हवं आहे. नमस्कार, मी रंगकर्मी आसावरी नायडू. हे जे रंगकर्मींचं आंदोलन आहे याला शासनादरबारी दखल घेण्यात यावी आणि लवकरात लवकर आमचे सगळे सांस्कृतिक कार्यक्रम, सगळे उपक्रम सुरू होऊन आमचं उदरनिर्वाहाचं जे साधन इतक्या 15 महिन्यांपासून बंद आहे ते लवकरच सुरू व्हावं अशी सगळ्यांना विनंती आहे. 1.5 वर्षापासून हेच सुरू आहे. आम्ही कसं जगाव, काय करावं, की काहीतरी तुम्ही करा की आमच्यासाठी. कारण जे पूर्ण कलाकार आहे त्यांनी काय करावं. दुसरा जो बिझनेस मिळाला, नोकरी मिळायला खूप वेळ लागतो. काय करण, जे राशन मिळाल्याने चालतं काय, फक्त गहू तांदूळ, बाकी अदरही खर्च असतो जे किरायाने राहतात. ज्यांच्या घरी एकच व्यक्ती कमवत आहे. आता कोरोनाने एवढे लोक मरण पावले, तर आम्ही आमचे घर कसं चालवावं याबद्दल विचार करावं आणि काहीतरी पुढे तुम्ही लवकर निर्णय घ्यावं. कारण एवढे लोक मरत चालले, त्यातून सरकार काहीच मदत करत नाही आहे. नमस्कार, माझं नाव समीर दांडाळे. माझी शासनाला एकच विनंती आहे की आम्हाला तुटपुंची भीक नको, आम्हाला हक्काचे कार्यक्रम हवेत. तुम्ही बार चालू केले, वाईन शॉप चालू केले, मार्केट चालू केले, सगळं चालू केलं, पण चित्रपटगृह का चालू करत नाही? तुम्ही नाटकं बंद ठेवलेत, सभागृह बंद ठेवलेत. आम्ही कलाकारांनी जायचं कुठे? आज एका नाटकाच्या भरोश्यावर नाही म्हटलं ड्रेपरीवाले, मेकअपवाले, आर्टिस्ट, बॅकस्टेजवाले सगळ्यांचं म्हणजे दिवस एका नाटकाच्या मागे 50-100 लोकांचं पोट चालतं, घर चालतं. मग अशा वेळेस कृपया करून एवढी माझी विनंती आहे, तुम्ही दिलेली 5,000ची जी आहे ती 5,000 2 वर्षापासून 5,000 टिकणार तरी आहे का? ते काही क्षुल्लकच गोष्टी आहे. मग ते 5,000ची भीक देण्यापेक्षा तुम्ही फक्त एवढं करा कृपया करून आमच्यासाठी, की एवढं सर्व कलावंत एकच विनंती आहे की तुम्ही कृपया करून रंगमंच आणि थिएटर ओपन करा. आम्ही स्वतः सक्षम आहोत की आम्ही आमच्या परिवाराचं, कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतो. फक्त आम्हाला दुसरं सरकारी शासकीय भीक नको, आम्हाला हक्काचे कार्यक्रम आहे. बस माझं एवढंच म्हणणं आहे. अजब तुझे सरकार, उद्धवा अजब तुझे सरकार. लहरी राजा प्रजा आंधळी, अधांतरी दरबार. अजब सरकार, उद्धवा अजब तुझे सरकार. अजब तुझे सरकार. इस गीत के जरिए ये लोग चाहते हैं कि उद्धव सरकार तक इनकी बात पहुंचे, इनकी
मांगे पहुंचे, क्या वाकई में सरकार ने जिस तरह का निर्णय लिया है वो इनके पक्ष में है या फिर इनके पक्ष में नहीं है। इनके पक्ष में निर्णय ना होने की वजह से ही ये लोग यहाँ पर इस तरह से क्रांति दिन के अवसर पर आंदोलन कर रहे हैं। इनकी मांगे तो जायज़ है, लेकिन देखते हैं सरकार इनकी मांगे वाकई में इनकी मांगों की तरफ ध्यान देता है या फिर पूरी कर पाते हैं या नहीं कर पाते हैं। दोस्तों वक्त तो चला है यहीं रुकने का, रुकते हैं यहीं, मिलते हैं अगले एपिसोड में। जुड़े रहिए आवाज़ इंडिया के साथ, तब तक घर पर रहे, सुरक्षित रहे, स्वस्थ रहे।